गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी गणेश चाफेकर इन्स्पायरर्स ट्राईब तर्फे सगळ्यांचं स्वागत करतोय. कार्यक्रम सुरू करण्याच्या अगोदर इन्स्पायरर्स ट्राईब काय काय करते हे मी तुम्हाला एक 5 मिनिटात सांगेन. इन्स्पायरर्स टाईप गेले 5 वर्ष वेगवेगळ्या कामांवर किंवा वेगवेगळे प्रयोग राबवत आहे. त्यातला पहिला आहे सकाळी लवकर उठा म्हणून आम्ही 5 AM क्लब रॉबिन शर्माचं बुक फॉलो करतो. ऑफकोर्स 5ला कोणी उठत नाही, पण 6 साडेसहा पर्यंत उठून पहिले जो 1 तास आहे तो लोकांनी व्यायाम करावा, मेडिटेशन करावं, डायरी लिहावी, प्लस काहीतरी इन्स्पिरेशन बघावं, अशाने हा ग्रुप चालू झाला होता. त्यानंतर इन्स्पिरेशनचे नुसते व्हिडिओ बघण्यापेक्षा आम्ही लोकांशी गप्पा मारायला सुरुवात केली. त्यामध्ये एकदम यू कॅन से खूप भारी भारी लोकांपासनं ते साधी साधी लोक की ज्यांनी खरंच इन्स्पायर केलेलं आहे लोकांना, त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्याचं एक युट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर आज आपलं रेकॉर्डिंग चालू आहे किंवा आपण हे सेशन सुद्धा तिथे पोस्ट करणार आहोत. त्यानंतर मग आपल्याला अनिकेत आमटे किंवा श्री गौरी सावंत म्हटलं की तुम्ही नुसतं गप्पा नका मारू, तर काहीतरी ग्राउंड लेवलला काम करा किंवा लोकांपर्यंत काही मदतीचा हात देता येईल का असं बघा. त्या त्या दिवसापासनं रादर आम्ही बऱ्याच एनजीओना मदत करायला सुरुवात केली. आणि जनरली आपण वेगवेगळ्या नवीन एनजीओ शोधतो की ज्यांचं काम आपण लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. प्लस त्यांना 200 ते 500 रुपये असं आपण लोकांना अपील करतो, त्यांना त्यांच्या कामाला मदत व्हावी म्हणून डोनेट करावं. सो असा 200-300 लोकांचा हा ग्रुप आहे. आणि दर 3 महिन्याने आपण हा प्रकल्प म्हणजे डोनेशनचं कॅम्पेन राबवतो. त्याच्यामध्ये आज आपण विनायक आणि सरशा, मी ऍक्च्युली तिला नंतर विचारणार आहे सरशाचा अर्थ काय. सारखा पण आज या सारखा. आज या दोघांना आपण आज बोलवलेलं आहे. आणि त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, प्लस त्यांचं काम जाणून घेणार आहोत. अ, मला नेहमी असं वाटतं, मी मागे पण आमच्या व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती की जर जगात सगळ्यात काही पवित्र काम असेल तर ते लोकांचं ट्रान्सफॉर्मेशन पॉझिटिव्हली करणं. आणि ह्या कामांमध्येच हे दोघं जण गेले 8 वर्ष आहेत. त्यांची स्टोरी ऐकून घेऊया. त्यांचं काम आपण स्वतःच ऐकूया आणि लोकांपर्यंत हे पोचूया. आणि दिवाळीसाठी आपण त्यांच्यासाठी कॅम्पेन करायचं ठरवतोय, तर त्यांना लगेच काय लागतंय ते पण त्या अख्ख्या या सगळ्या गप्पांमधनं शोधण्याचा प्रयत्न करूया. सो विनायक आणि सरशा, वेलकम. तुमचं खूप खूप स्वागत आहे इन्स्पायरर्स टाईपच्या या माय स्टोरी सेशनमध्ये. सो पहिला जनरली आम्ही पहिला प्रश्न विचारतो, तर पहिला हाच प्रश्न विचारेन, सरशाचा अर्थ काय आहे? सारशाचा मिनिंग असा आहे की सारस पक्षावरून माझ्या वडिलांनी नाव सारशा असं ठेवलेलं आहे. माझे ओके. वडील पर्यावरण प्रेमी पक्षी प्रेमी आहेत. त्याच्यामुळे त्यांनी सारस पक्षावरून हे नाव ठेवलेलं आहे. ओके. सो विनायक, पहिला प्रश्न की कसं सुरू झालं हे, आणि तुझं बालपण कसं होतं, तुझ्या गावाबद्दल सांग. कारण की मी कोल्हापूर जिल्हा आणि नंतर मग मी आज जायचा प्रयत्न करतो, आणि मग कुठे नक्की हे, तर हे पहिल्यांदा ऐकून घ्यायला आवडेल आम्हाला. माझा जन्म हा कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगाचा जो काठ आहे त्यामध्ये एक छोटंसं गाव आहे अब्दुल्लाट नावाचं. त्या गावी माझा जन्म झाला. माझं बालपण सुद्धा इथेच झालं. 1ली ते 10वी पर्यंत मी इथल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आणि त्यानंतर हायस्कूलमध्ये शिकलो. 11वी 12वीला मी इचलकरंजी म्हणून आमच्या गावापासून एक मोठं शहर आहे, त्या शहरामध्ये मी माझी 11वी 12वी केली. आणि पुढे थोडी स्पर्धा परीक्षेची तयारी करायची या हेतून मी पुण्यात शिफ्ट झालो SP कॉलेजला. ओके. आणि तिथे मग मी माझं ग्रॅज्युएशन केलं आणि तिथं एका सामाजिक संस्थेमध्ये विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून काम करत करत मी अर्न अँड लर्न पद्धतीनं शिकत होतो. पुढे मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथून मास्टर इन सोशल वर्क केलं. आणि हे सगळं केल्यानंतर मला परत वाटलं की पुण्यात 4 वर्ष राहिलो, मुंबईत 2 वर्ष राहिलो, आणि मग मी असं ठरवलं की मी परत माझ्या मूळ गावी, म्हणजे जिथून मी आलो त्या गावी परत जायचा निर्णय घेतला आणि मी अब्दुल्लाटला परत आलो. तर असा थोडक्यात माझा शालेय आणि महाविद्यालयीन प्रवास. ओके. पण शाळेमध्ये कसा होतास? म्हणजे युआर अ व्हेरी ब्राईट स्टुडंट, मस्तीखोर, आई बाबांचा खूप मार खाल्लाय किंवा असं काही का? तर खरं तर आम्ही 3 भावंड आहोत आणि तिघेही आम्ही शाळेत प्रचंड हुशार. म्हणजे शाळेत पहिले नंबर हे आमचे असायचे. त्यामुळे ओके. आमचा एक हे असायचं की बाबा
गावात आणि शाळांमध्ये माळ्यांची ही तिन्ही पोरं हुशार आहेत असं एक हे असायचं. ओके. आणि मी म्हणे की आम्ही 10वीला तिघेही, म्हणजे मी, बहीण आणि भाऊ, आम्ही तिघेही पहिले आलो. आणि सांगायला भारी आनंद आहे की असं कधी होत नाही की एकाच वेळेला एकाच कुटुंबातली तीन मुलं. तर आम्ही तिघेही भाऊ बहीण त्या पद्धतीनं शाळांमध्ये चमकणारे होतो. ओके. अच्छा. पण मग डॉक्टरी करावं, इंजिनिअरिंग करावं असं नाही म्हटलं तेव्हा, म्हणजे शाळेतनं पुढे तर खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. आमचं खरं तर किराणा दुकान होतं गावी. शेती हातमाग आणि असं करत करत बाबा किराणा दुकान चालवायचे. हम्म, आणि आईला वाटायचं आमच्या की मी किराणा दुकानदार व्हावं. आणि मी घरातला मोठा होतो. आणि हम्म. त्याच्यामुळे आईला तेच वाटत होतं की मोठ्या मुलग्यांना थोडीशी जबाबदारी घ्यावी आणि बाकी सगळं. मग तिने 7वीलाच मला सांगितलेलं की 7वी नंतर तुझी शाळा आपण थांबूयात. आणि मी हुशार आणि आई मला असं सांगतेय. मी म्हणेन की माझ्या आयुष्यातल्या गुरूंनी मला खूप मदत केली. जेव्हा ही गोष्ट आमच्या सरांना कळाली तेव्हा सरांनी आमच्या घरी भेट दिली आणि म्हटले की मुलगा हुशार आहे आणि त्याचं शिक्षण थांबवू नका. आणि मग मी परत कंटिन्यू शिक्षण केलं. तर असा किस्सा होता की आमच्या ओके. गुरुजनांमुळे, सरांमुळे मी माझं शिक्षण कंटिन्यू करू शकलो. ओके. ओके. आता सारशाकडे येईन. सारशाचं काय होतं बालपण आणि म्हणजे बाबा माझं तुमचे कसं पक्षी प्रेमी आहे हे कळलं. व्हेरी गुड, हा व्हेरी नाईस. माझे वडील हायस्कूल टीचर होते. आता ते सध्या रिटायर झालेत. तसा सामाजिक कार्याचा वसा आम्हाला त्यांच्याकडूनच मिळाला, बाबांच्याकडून. अ, माझं माहेर कराड. अ, ओके. तर हा माझंही बीएससी झालं. बीएससी पर्यंतचं शिक्षण सगळं रयत शिक्षण संस्थेच्या एसडीएम कॉलेजमध्ये झालं. आणि त्याच्यानंतर मी मास्टर्स इन सोशल वर्क केलं, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सांगली, पुण्याची ब्रांच आहे सांगलीला, तिथून केलं. बाकी घरात सगळे एज्युकेटेड आणि सगळे डॉक्टर, शिक्षक, इंजिनियर असल्यामुळं बालपण हे सगळं आनंदात गेलं होतं. आणि सगळं जे काही सुख म्हणतो किंवा काय म्हणजे म्हणतात ते सगळं तेव्हा एन्जॉय केलेलं होतं. ओके. त्यामुळं आणि वडिलांच्याकडे असेल, आजोबांच्याकडे असेल, चुलत्यांच्याकडे असेल, की खूप लोक यायचे. आणि एक एम एन रॉय नावाची संस्था कार्यरत होती. आता सध्या त्यांचं पण काम चालू आहे. तर त्यावेळेला आम्ही बघायचो खूप लोक येतात, आपले वडील चुलते त्यांना काहीतरी काम देतात आणि त्यांचं त्याच्यावरती घर चालतं. हे ओके. आम्ही लहानपणापासून बघितलं होतं. आणि हे काहीतरी करतात, लोकांसाठी काहीतरी करतात. अ, हे बघितलं होतं, म्हणजे शिक्षकी पेशा सोडून वेगळं काहीतरी करणं की ज्याचा फायदा समाजाला होतोय, हे लहानपणापासून बघितल्यामुळे अरे असं काहीतरी असतं, हे एक बाळकडू मिळालं होतं. आणि वेगळी वाटचाल करायची असं डोक्यात होतं. आणि घरात एकटी मुलगी असल्यामुळं सगळ्यांचं म्हणणं होतं की काहीतरी न वेगळं करायला पाहिजे, डॉक्टर इंजिनियर न होता जे काहीतरी एक नॉर्मल आहे, वेगळा. हा, जे नॉर्मल आहे, लोक ते डॉक्टर नॉर्मल इंजिनियर. होतं. वेगळा रूट काहीतरी चूज करावा असं सगळ्यांना वाटत होतं आणि मलाही वाटत होतं. त्यामुळे मी हा मार्ग निवडला. आणि त्याच्यावर सध्या सगळ्यांच्या सोबतीनं आशीर्वादानं सध्या तरी वाटचाल सुरू आहे. अनिकेत दादा आलेला आहे. अनिकेत दादा, बोलायचंय तुला काही? तो थोडा वेळच येईल आणि जाईल म्हणून. दादा नमस्कार. नमस्कार दादा. म्यूटवर आहे तो. ठीक आहे. त्याच्यामुळेच ते चमत्कार प्रकरले. नमस्कार नमस्कार. हो. दादा मी म्हटलं नमस्कार. तू चांगलं थोडा चालू वेळ आहे, येशील. छान चालू आहे. थोडा वेळ येशील म्हणून तुला 2 मिनिटं बोलायला द्यावं पहिले मी. ठीक आहे. हा, नाही नाही, मी आता इकडे जर मुलं खेळतात तिकडे आलोय. हा, नंतर अच्छा. बोलेल. हो हो, नक्की नक्की, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. ओके. सो विनायक, मला आता असा प्रश्न आहे की मग कॉलेजमधून पुन्हा गावाला येणं याच्यामध्ये पण काही स्टोरी आहे का? नाही बाबा हेच करायचंय किंवा काय, म्हणजे एक शेवटी हा एक डिसिजन असतो, खूप खूप स्ट्रॉंग असतो की जेव्हा एकदा शाळा सुटली पण आहे तुझी, किंवा सुटायचा प्रयत्न झाला आणि पुन्हा खूप पैसे कमवावे किंवा सिटीत, जनरली पुण्यात आलं की लोक सोडत नाही पुढं, किंवा तिथेच सेटल व्हावं, घर असावं स्वतःचं. तर असं कुठे नाहीये वाटलं का, म्हणजे बिफोर एंटरिंग अगेन इन दिस असं? तर तशा दोन घटना आहेत. त्यातली पहिली अच्छा. घटना आहे ती म्हणजे एका पुस्तकानं माझ्या आयुष्यावर खूप परिणाम केला.
ते पुस्तक होतं, एक होता कारवर नावाचं. हो, माहिती आहे मला. हो. त्यांनी लिहिलेलं. आणि त्यामधली ते कारवरची स्टोरी मला खूपच इन्स्पिरेशनल वाटली, की किती असंख्य अशा अडचणी आल्या आणि कारवर शिकला, पुढे गेला आणि परत तो त्याच्या समाजासाठी गावी परत आला, मला परत आला आणि तिथं त्यांनी विज्ञानाच्या मदतीनं शेतीसाठीचे वेगवेगळे प्रयोग केले. शाळेमध्ये तो शिक्षक, कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून त्यानं काम केलं. आणि ही स्टोरी खूपच भारी वाटायची मला. आणि का कुणास ठाऊक तो कारवर कायम सोबत होता माझ्या. ती स्टोरी माझ्या कायम सोबत होती. आणि जेव्हा जेव्हा मला उदास वाटायचं तेव्हा मी नेहमीच कारभारला आठवायचो. म्हणजे त्याच्यासमोर एवढी मोठी डोंगरा, एवढी अडचणी असताना त्यानं त्या सगळ्यांना पार करून तो काहीतरी चांगलं बनला, एक शास्त्रज्ञ बनला. आणि पुन्हा तो गावी येऊन काहीतरी त्यांच्या लोकांसाठी काम करतोय, ही ऊर्जा कायम मनात होती. हा एक प्रसंग माझ्या मनात खोलवर रुतून बसलेला. दुसरं म्हणेन मी पुण्यात होतो आणि पुण्यात एका स्वयंसेवी संस्थेबरोबर काम करत असताना मला अरुणाचलला जाण्याची संधी मिळाली. तिथे एक फेलोशिप होती ज्ञान सेतू नावाची. आणि तिथे आम्ही विज्ञानाचे प्रयोग मुलांना दाखवत होतो तिथल्या सीमावर्ती भागामध्ये जाऊन. आणि तिथे आम्ही 15 दिवस 15 शाळांमध्ये फिरलो. आणि खरं तर युपीएससी करायचं, स्पर्धा परीक्षा द्यायची आणि प्रशासनात जायचं असणारं स्वप्न. पण त्या 15 दिवसामध्ये खूप काही वेगळा स्पार्क मला मला काय म्हणू, की हे करायला आपल्याला खूप आवडतं. म्हणजे मुलांबरोबर प्रयोग दाखवणे, मुलांना शिकवणे, मुलांमध्ये राहणं आणि एक वेगळं आंतरिक समाधान ह्यात आहे. आणि मला वाटलं, की अरे यातच आपण, जे आपल्याला आवडायला लागले त्यातच आपण पुढे काम करूयात. त्या हेतून सुद्धा विचार तो केला, की आपण अं, विज्ञान, गणित, भाषा आणि शिक्षण अशी आपल्याला अंग आहे आणि त्या अंगाने आपण काही नक्की करू शकू, असा विचार मनामध्ये झाला. आणि त्यानंतर पुढे स्पर्धा परीक्षा आणि इतर गोष्टी सोडून मी मागे राहिलं ते, दोन मागे राहिले. ओके. हा. ओके. ओके. सारशा, तुझं पण सेम आहे म्हणजे तू विनायकला भेटल्यानंतर ही संस्था चालू केली का अगोदरच असं होतं की हे याच्यातच काम करायचं आहे असं? हा, अगोदरच म्हणजे 12वी नंतर एमबीबीएस ला असं ऍडमिशन मिळालं होतं. पण घरात ऑलरेडी काका आत्या हे सगळे डॉक्टर आहेत, त्याच्यामुळे वडील पण म्हटले की तू काहीतरी वेगळं कर. मग वेगळं ओके. काय करायचं हा विचार करत करत बीएससी केलं. आणि मग घरी विद्यार्थी यायचे वडिलांच्याकडं, तर ते एमएसडब्ल्यू वगैरे करायचे. मग त्यावेळेला एमएसडब्ल्यू काय असते वगैरे हे शोधून काढलं आणि ठरवलं की एमएसडब्ल्यू करायचं. आणि ते ओके. केलं. त्याच्यानंतर एमएसडब्ल्यू ला असताना माझी आणि विनायकची ओळख झाली एका शिबिरामध्ये. आणि त्यावेळेला त्यांचं काम चालू होतंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. ओके. मग लग्न झाल्यानंतर मग थोडं आणखीन फास्ट कामाला सुरुवात झाली. मला ओके. शहरात राहायचं नव्हतं, मला शहरामध्ये राहायचं नव्हतं. आणि कारण कारण विनायक काय पण शहरात न राहायचं? नव्हतं राहायचं. शहरातले लोक तसे म्हणजे स्टेबल असतात. तसं बघायला गेलं तर त्यांना जास्त म्हणजे शिक्षण असेल किंवा कुठल्या याची गरज नसते. महिला पण इम्पॉवर झालेले असतात, मुलांना पण शिक्षण चांगलं असतं. पण खेडेगावातल्या महिला असतील किंवा मुलं असतील, अ, मुलांचं आता आम्ही बघतो शिक्षणाचं मागासले पण असेल, महिला पण एवढ्या सक्षम नसतात. एखादा निर्णय घ्यायचा असेल किंवा कामाला जायचं असेल तर घरातल्यांची परवानगी घ्यायची किंवा काय, अशा गोष्टी असल्यामुळे म्हटलं इथंच काम करायचं. आणि ग्रामीण भागात राहायला आम्हाला आवडतं, म्हणजे मला हा, तरी नाही. माझ्या दोघांनाही आवडतं. अनिकेतदा पण एकदा म्हटला होता की अरे नाही, पुण्यात नाही, हेमल कसाला गेलं कीच बरं वाटतं. पण ऍक्च्युली ना म्हणजे छान हा कन्सेप्ट आहे की नाही तिथे काम करावं. पण पुण्यातले पण वेगळे आपल्यापेक्षा प्रॉब्लेम तर आहेत म्हणजे. ग्रामीण भागातील लोकांमध्ये जास्त हो, नाही नाही, असं दॅट आम्हाला इज तर ओके. अनुभव नाही. नाही. हो, पण नाही, पण पुण्यात जे लोक राहतात ना ते सुद्धा बऱ्याच गॅप बघतात अजूनही. वेगळे प्रॉब्लेम्स आहेत, असं नाही की तिथे खूप सक्षम आहेत, खूप डिसिजन मेकिंग आहे. मे बी सगळेजण पुण्यातलेच आहेत, त्यामुळे की मुंबईतले आहेत. दे कॅन ऑल्सो ऍग्री विथ मी की इथले प्रॉब्लेम पण वेगळे आहेत. म्हणजे इथे मी 5 AM क्लब चालू करण्याला लोकांना उठवणं इज अ चॅलेंज. म्हणजे प्रॉब्लेम्स वेगळे, लोक वेगळी, शहरं वेगळी, पण हो. प्रॉब्लेम्स आहेत, गॅप्स असतात प्रत्येक ठिकाणी. ओके. सो विनायक, आता मी तुझ्या डायरेक्ट कामाकडे येतो की कुठे म्हणजे आता गावी आलो, हे करायचंय, काय करायचंय, हे कसं काय, पहिली पहिली स्टेज किंवा पहिली स्टेप काय होती या सगळ्यामध्ये? तर गावी जेव्हा आम्ही आलो तेव्हा एक सुरुवात आम्ही तरुण मित्रांनी असं ठरवलं होतं की कुठल्या तरी एका प्रश्नावर काम करू. त्या प्रश्नावर काम करत असताना मला नेहमी असं वाटायचं की बाबा
रिसर्च बॅकग्राऊंड आहे, MSW केले आणि मग रिसर्च वेळेनं आपण करू किंवा जाऊन काय काय नीड आहे त्यांना नीड अनालिसिस करू. मग आम्ही खरं तर काही शाळांमध्ये गेलो, तिथल्या शिक्षकांशी बोललो, मुलांबरोबर बोललो आणि मग आम्हाला असं लक्षात आलं की शाळांमध्ये काम करत असताना फक्त पाठांतरावर भर दिलं चाललंय. मुलं फक्त घोकमपट्टी करतायत आणि एक आम्ही त्याला शब्द दिला की घोकणे आणि ओकणे. म्हणजे जो कोण हुशार तर तो जो जास्त पाठांतर करतो तो बरोबर. खूप त्याची स्मरणशक्ती छान आहे. पण हे करत असताना दुसऱ्या बाजूला काही कौशल्य मुलांना मिळत नाहीये. आणि मग खरं तर आम्ही पहिला आमचा उपक्रम म्हणजे सेवांकुर प्रकल्प सुरू करण्याआधी आमचा पहिला उपक्रम होता तो म्हणजे रविवारची कौशल्य शाळा आम्ही सुरू केली. ओके. आणि रविवारची कौशल्य स्किल्स. शाळा सुरू हा आणि आम्ही ग्रामीण भागातल्या काही मुलांना निवडक मुलांना निवडलं की ज्यांना अभ्यास सोडून इतर काहीतरी शिकायचं आहे. आणि त्या ओके. हेतून आम्ही तो उपक्रम दर रविवारी मुलांबरोबर करत होतो. ओके. आणि खूप छान छान विचार होते आमचे तेव्हा. मी म्हणेन की आम्ही मी स्वतःलाच एक पत्र लिहिलं की तेव्हा आपल्याला काय करायचं शिक्षण क्षेत्रात. तर मी म्हणालो होतो की गांधीजींचे शिक्षणाचे जे विचार आहेत, अ, अ, त्यानंतर विनोबांचे जे शिक्षणाचे विचार आहेत, कर्मवीरांचे जे शिक्षणाचे विचार आहेत, शांतिनिकेतनमध्ये जे टागोरांनी केलं, असं सगळं पुन्हा एकदा नव्या रूपात आपल्याला आणता येईल का. आणि या हेतून आम्ही रविवारची कौशल्य शाळा चालू केली होती आणि खूप वेगवेगळे अनुभव आम्ही मुलांना देत होतो. म्हणजे आम्ही असं म्हणालो पण की त्याच्यात काय काय वेगवेगळे स्किल सेट जेव्हा तुम्ही म्हणतात किंवा वेगवेगळी कौशल्य म्हणतात त्याच्यामध्ये. तर तर आम्ही मुलांना असं म्हणायचो की गाव हीच प्रयोगशाळा आहे. त्यामुळे आम्ही मुलांना गावात न्यायचो. मी तुम्हाला सांगेन आम्ही मुलांना पोलीस स्टेशन मध्ये नेलं होतं. पोलीस स्टेशन मधल्या पोलिसांची मुलाखत मुलांनी घेतली होती. आम्ही ओके. पोस्टात नेलं होतं. आम्ही कुंभार काकांकडे घेऊन गेलो होतो आणि फक्त आम्ही जायचं आणि मुलाखत घ्यायचो नाही. ते तिथं जाऊन काही काळ काम करायचं. पुन्हा ओके. आम्ही रोपवाटिकेमध्ये गेलो तर 1.5-2 तास तिथे श्रमदान करायचं आणि मग शेवटी तिथल्या जे कोणी कामगार आहेत त्यांच्यावर गप्पा मारायचो, त्यांच्या मुलाखती घ्यायचो. आणि म्हणजे हा एक उपक्रम होता. दुसरा मी म्हणेन की मुलांना मी प्रयोग करून दाखवायचो. जे ओके. शाळांमध्ये प्रयोग करायला मिळत नाहीत, तर वेगवेगळे प्रयोग विज्ञानातले मुलांनी स्वतः करून बघावेत, प्रकल्प करावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. याशिवाय मी म्हणेन की आम्ही मुलांना नाटक शिकवायचो. म्हणजे ओके. पथनाट्य हे शिकवायचो. आणि नाटकातून आम्ही सामाजिक विषय लोकांपर्यंत पोहोचवायचो. म्हणजे मी म्हणेन आम्ही 2016 साली 21 ठिकाणी गणपतीच्या काळामध्ये पथनाट्य केली होती. आणि खऱ्या अर्थानं गणपतीला कलेतून करू राष्ट्रभक्ती हा संदेश देऊन आम्ही 21 पथनाट्यांच्या दुर्वा गणपतीच्या चरणी आम्ही अर्पण केल्या होत्या. क्या आणि बात आहे. असे मस्त. वेगवेगळ्या गोष्टी आम्ही मुलांबरोबर करत होतो. सहली काढत होतो. मुलांबरोबर त्यांना स्वतःमध्ये त्यांच्यात लिडरशिप तयार व्हावी यासाठी वेगवेगळे टास्क देत होतो. पण आणि त्यातून ही सगळी मुलं तुमच्या गावातलीच होती किंवा आजूबाजूच्या शाळेतली. ती आजूबाजूच्या गावातली होती. आजूबाजूच्या ओके. ओके. गावातली पण जी शाळेत जात होती. ती शाळेत जात होती. ओके. येस, येस. आणि आणि मग मग. असं करताना एकदा मी म्हणेन की मी माझे जे मेंटर आहेत विनायक गद्रे काका काका ऊसतोड कामगारांच्या मुलांबरोबर आधी काम करायचे. आणि तेव्हा ओके. आम्ही काकांच्या मागे व्हॉलेंटिअर म्हणून काम करायचो. आणि काका जिथं जातील तिथं जायचं. त्यामुळे हा प्रश्न मला माहित होता. पण असं पण कधी वाटलं नाही. हा प्रश्न पुन्हा ऐकायला आवडेल कारण की आम्ही आता ना जवळपास जेवढ्या संस्थांबरोबर काम करतो ना 50% बीडच्याच आहेत किंवा ऊसतोड कामगार किंवा तमाशातला मुलांसाठी हा प्रॉब्लेम ना अजूनही म्हणजे आमच्यासारख्या पुण्यातल्या लोकांना कळलेलाच नाहीये. सो थोडासा हा प्लीज तुम्ही एक्सप्लेन कराल की ही गॅप का आहे एवढी समाजात. खरं तर तुम्हाला सांगू भौगोलिक कारण आहेत त्याच्या मागे. मराठवाडा तसं बघायला गेला तर तिथं आता दृश्य वेगळं आहे. आता महापूर आलाय. उलट परंतु आहे अदरवाईज. हा. अं, परंतु अनेक वर्ष तिथं दुष्काळ आहे. अनेक वर्ष पाणी नसल्यामुळे अनेक मजूर आपल्या उदरनिर्वाहाच्या साधनासाठी स्थलांतरित होत असतात. बरोबर. आणि मी म्हणेन की हे आत्ता नाही, म्हणजे मी म्हणेन जवळजवळ 100 वर्ष ही पद्धत आहे. आणि त्याच्याही आधी असेल मला माहित नाही. पण जसे कारखाने आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आहेत, इथे
सुपीक जमिनी आहेत आणि त्यामुळे बरोबर. ते या इकडे येतात. आणि हा आकडा जर बघायला गेला तर 10 ते 12 लाख कुटुंब, फॅमिलीज ह्या स्थलांतरित होत असतात. आणि त्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या 3-4 जिल्ह्यांमध्ये तात्पुरत्या काळापुरतं, मी म्हणेन की ऑक्टोबर ते मार्च या काळामध्ये ती सहा स्थलांतरित महिने होतात. साधारण 6 महिने, 6 महिने. ओके. 6 महिने. मग याच्यामध्ये बीड आहे, हिंगोली आहे, लातूर आहे, सोलापूर आहे, जत आहे. ह्या सगळ्या जो काही दुष्काळग्रस्त भाग आहे त्या भागातून हे मजूर येत असतात. आणि मग वेगवेगळ्या उघड्या माळांवर यांच्या झोपड्या पडतात आणि त्या झोपड्यांमध्ये हे राहतात. या खरं तर हे कारखान्याचे कर्मचारी सुद्धा नसतात, कारण त्यांना कुणीतरी मुकादम घेऊन आलेला असतो आणि बरोबर. मुकादमाला ऍडव्हान्स देण्यात येतो आणि तो त्या कामगाराला देतो. उचल उचल असा शब्द येतो खरं तर. हो. आणि ती उचल फेडण्यासाठी ते इथे येतात. उचल म्हणजे कर्ज, एक प्रकारचं ते कर्ज फेडण्यासाठी ते इकडे येत असतात. आणि मग मी म्हणेन की ह्या सगळ्या बरोबर त्यांची मुलं पण येतात. म्हणजे एक तर सुरुवातीला मूल लहान असतं म्हणून ते आई वडिलांना, कारण का आई वडिलांना कुठलंच मूल सोडून राहत नाही. त्यामुळे गावात शाळा जरी असली तरी आईबाबांच्या मागे त्याला जायचं असतं. आईबाबांच्या मागे लागून ते सुरुवातीला येतं. हळूहळू त्याला लक्षात येतं आई वडिलांना की बाबा ह्याचा काहीतरी उपयोग आहे. काय हं. उपयोग आहे, तर मी म्हणेन की त्या झोपडीचं रक्षण करणारं कोणीतरी पाहिजे आपण ऊस तोडायला गेल्यावर. मग ते आपल्या त्या झोपडीचं कुलूप बनेल, काय वस्तू जाणार नाहीत म्हणून मग त्याला घेऊन येतात. पुढे म्हणेन की बाबा आपण चाललोय तर त्याच्याबरोबर काही जनावरं घेऊन जाऊयात. मग काही शेळ्या घेऊन येतात, काही गायी घेऊन येतात या इकडे 6-6 महिने. मग त्या शेळ्यांची काळजी करणारा, गायींचा काळजी करणारा कोणीतरी आहे म्हणून त्या मुलांना घेऊन येतात. बऱ्याच वेळेला असं असताना मोठी भावंड ही छोटी भावंडांचे सांभाळ करतील काळजी म्हणून, घ्याल. हा. म्हणून त्यांना घेऊन आलेलं असतं. ह्याच्या काळात हळूहळू त्यांना लक्षात येते की बाबा हे काहीतरी काम करतोय. मग पहिल्यांदा मोळी बांधायला लावलं जातं. मग ते आई वडील ऊस तोडतात, मग हे मागे मोळी बांधायला येतात. नंतर नंतर थोडासा तो ते 14-15 वर्षाचा झाला तर त्याला त्याच्याकडून पण पैसे मिळू शकतात. मग त्याच्यावर अर्धा कोयता म्हणून एक प्रकार असतो, तो अर्धा कोयता त्याला म्हणून त्याच्यावर उचलली जाते आणि ते 13-14 वर्षाचं पोरग, मुलगा मुलगी जे काही असेल ते ऊस तोडणीच्या या चक्रामध्ये अडकतात आणि त्यांचं शिक्षण थांबतं. तर हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आम्हाला जाणवला की बाबा ह्या मुलांचं शिक्षण थांबू नये, त्या मुलांचं बालपण हरवू नये. हा विचार, आणि मुख्यतः मी म्हणेन की संविधानानं आपल्याला दिलाय की बाबा 6 ते 14 वर्ष वयातील गटाला प्रत्येकाला शिकण्याचा मूलभूत हक्क आहे आणि बरोबर. तो प्रत्येकाला मिळायला पाहिजे असं आम्हाला वाटलं. त्यामुळे शासनाच्या अनेक जरी योजना या मुलांसाठी असल्या तरी त्या प्रत्यक्षात अंमलात येत नाहीत. आणि मी म्हटलं की आपण ह्यासाठी काहीतरी करूयात. आणि मी सुरुवातीपासून सांगते की ही वेगवेगळ्या चाळण्यांमधनं सुटून आमच्याकडे येतात. म्हणजे मी म्हणेन की ही मुलं गावाकडच्या आश्रमशाळांमधनं सुटतात, ही मुलं गावाकडच्या जिल्हा परिषद शाळांमधनं सुटतात, तिथल्या टेम्पररी हॉस्टेलमधनं सुटतात आणि मग ती आपल्याकडे येतात. मग अशा वेळेला त्या मुलांच्या शिक्षणाचा काय. आणि आम्ही असा विचार केला की आई वडिलांबरोबर आलेल्या लेकरांना आपण आहार, शिक्षण आणि आरोग्य ह्या तिघांची काळजी आपण घेऊयात. आणि त्या हेतून एक केंद्रापासून सुरू झालेला प्रवास आता 7 केंद्र आपल्याकडे ह्या भागांमध्ये आपण चालवतो. 60 केंद्र म्हणजे खूप मोठी सात मोठी. सात 7. ओके, ओके, ओके. आणि किती असतात मग एका केंद्रामध्ये, किती मुलं आणि एका काय असतं? केंद्रामध्ये 20 ते 25 मुलं असतात. म्हणजे मी ओके. जेव्हा सुरुवातीला पहिलं केंद्र आम्ही चालू केलं होतं तेव्हा जवळजवळ 60 मुलं एका केंद्रात असायची. अच्छा. म्हणून ओके. हळूहळू आता इथे आमच्याकडे मशिनीचं प्रमाण यायला लागलंय. ऊसतोडीची अनेक वेगवेगळी तंत्र डेव्हलप व्हायला लागले, त्यामुळे हे स्थलांतर हळूहळू थांबतंय सुद्धा. पण ओके. दरवर्षी 25-30 मुलं ज्या केंद्रामध्ये असतात तिथं आपलं हे केंद्र आपण चालू करतो. ओके. म्हणजे 25 × 6 साधारण 150 मुलांपर्यंत. हा, हा. ओके. पण इथे काय मग चॅलेंजेस येतात या मुलांना तुम्ही जेव्हा शिकवतायत किंवा घेऊन जातायत, तेव्हा त्यांचे आई बाबा म्हणतात अरे हे कुठे तुम्ही काय हो म्हणजे कशाला. सुरुवातीचा जो काळ असतो त्यावेळेला त्यांना विश्वास देणं हे फार जिकिरीचं जातं, कारण ते येतात दुसऱ्या भागातून,
दुसऱ्या गावातून येतात आणि आपण दुसऱ्या गावात आलो आणि त्यांच्या जीवावर आपलं मुलं दिवसभर सोडून जायची. खूप विश्वास द्यावा लागतो सुरुवातीच्या काळात. त्यानंतर मग काही विषय राहत नाही. मग मुलं येतात, काही वेळेला त्यांचे पालक, ज्या वेळेला त्यांचं बसपाळी असते म्हणजे ज्या दिवशी त्यांना सुट्टी असते त्यावेळेला पालक पण येऊन बघतात की ह्या मुलांना काय शिकवतायत, अं, पण म्हणजे कसं काय कसं देतात. असतं, रुटीन कसं असतं? तर सपोज आता 6 महिने आहे, इट इज अ कम्प्लीट डे ऍक्टिव्हिटी किंवा काय असतं नक्की हो याच्यामध्ये? हो. हो, पूर्ण म्हणजे सकाळी. मी थोडंसं ऍड करीन सारसेच्या ह्याच्यामध्ये, की ओके. जेव्हा आम्ही झोपड्यांमध्ये त्यांच्या पालांमध्ये जातो आणि आम्ही सर्वे करत असतो तेव्हा त्यांचा आमच्यावर विश्वास नसतो. ते म्हणतात की आमच्या इथे पोटाचे प्रश्न पडले. इथं म्हणजे मी तर अक्षरशः काही पालक माझ्या अंगावर आलेले आहेत. इथे झोपडीमध्ये साप येतो, त्या सापाचं सोडलाय आणि तुम्ही काय शिक्षण शिक्षण करायला लागलाय. बरोबर. म्हणजे इतके त्यांना इन्सिक्युरिटी असते आणि विश्वास नसतो, कारण का दुसऱ्या भागातून ते इथं आलेले असतात. पण त्यांना विश्वास देणं, बाबा आम्ही तुमच्या मुलांची काळजी घेऊ, तुम्ही जेव्हा ऊसतोडीला जाता तेव्हा ते आमच्याकडे राहतील, आम्ही त्यांना खाण्यापिण्याचं बघू, आम्ही त्यांना शिकवू, त्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न करू, असं जेव्हा आम्ही समजावतो तेव्हा त्यांचा विश्वास नसतोच की बाबा हे कोणीतरी आहेत. म्हणजे तुम्हाला सांगू ना, कोणीतरी माणसं पळवणारी टोळी असल्यासारखं आमच्याकडे बघितलं जातं, मुलं पळवणारी टोळी. त्यामुळे पालक विश्वास ठेवत नाही. सुरुवातीला आमच्या शिक्षिका म्हणजे आम्ही शिक्षिकेना ताई आणि शिक्षकांना दादा म्हणतो. आमच्या तायांना ते फोन करतात, आमची मुलं आहेत का, तर आहेत, त्यांच्याकडे फोन द्या, मग मुलांशी बोलतात. मग ते एकदा ओके. कन्फर्मेशन झालं ना, पहिले थोडे दिवस तसं असतं, त्याच्यानंतर मग काही नाही. मग अगदी इथपर्यंत की आमच्या पाहुणे आल्यात, पाहुण्यांची पण मुलं आहेत, ती पण तुमच्या शाळेतच बसवून घ्या, इथपर्यंत ओके. विश्वास येतो. हा, फक्त पहिला एक 15 दिवस वगैरे थोडा त्रास होतो, त्याच्यानंतर मग ओके. मुलं पूर्ण आमच्याकडे असतात. अगदी मग आपण त्यांचे आरोग्य, शिक्षण असेल, पोषण असेल, सगळ्याच गोष्टीवरती आपला भर असतो. हा, ते आता आरोग्य, शिक्षण आणि पोषक आहार हे कसं असतं? म्हणजे तुमचं काय म्हणतात, शेड्यूल म्हणू, दिवसभराचं रुटीन, हाऊ हाऊ यू ड्राईव्ह दिस, तर कसं कसं? तर सुरुवातीला 15 दिवस आम्ही मुलांना अभ्यास सोडून इतर सगळी गंमत जम्मत ऍक्टिव्हिटी खाऊ त्याचा आम्हीच दाखवतो. चला आज तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सांगू, पहिल्यांदा आम्हीच दाखवून आणावं आम्हीच लागतं. दाखवून आणावं लागतं. म्हणजे ओके. चला आज भेळ भेळ खायचा आहे, चला आज डोसा खायचा आहे. डोसावाला इथे आणि येतो. डोसावाल्याला स्वतः आम्ही बोलतो. म्हणजे तुम्हाला डोसा शब्द पण मला सांगतो, आम्हाला मोठी पांढरी भाकरी खायची आहे, जी मोठ्या अच्छा. पांढऱ्या तवावर करतात, मोठ्या तव्यावर. मोठ्या तव्यावर करतात. म्हणजे त्यांना डोसा म्हणायचा असतो हे पण काही मुलांना माहित नव्हतं. इडली सांबार कसं खायचं हे पण माहिती नसतं. मग शेवटी आमची ताई सांगते की भात आमटी कसं खाता तसं खावा. म्हणजे बरोबर. ओके. माहितच नाहीये. आणि म्हणजे पोषण आहार शाळेतून, मराठी शाळेतून मिळतो खरंच. चपाती भाजी किंवा दुसरा काही खाऊ असेल त्यांच्या आवडीचा, कडधान्याची भेळ वगैरे, हे देण्याचा हेतू म्हणजे सर्वे करत असताना असं आढळून आलं की 3-4 वर्षाचं मुलं आहे आणि बाजरीची भाकरी पूर्ण वाळली आणि ते पाण्यात बुडवून खायला लागले. आम्ही सर्वे करायला गेलो होतो त्यावेळेला निदर्शनास आलं. मग त्यावेळेला आमची दोघांची चर्चा झाली की यांना पहिल्यांदा पोटाची आग विझवली पाहिजे, त्यावेळेलाच मग त्याच्यानंतर मग बुद्धीकडे हं, आपण हं. वळू. तरच डोक्यात जाईल ते सगळं. बरोबर. हा, त्याच्यामुळे आम्ही ते सुरू केलं. म्हणजे आल्या आल्या त्यांना पहिल्यांदा सगळं स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छतेकडे पण भर असतो. कारण तुम्हाला माहितीच असेल की वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यायला पालकांना वेळ पण नसतो, कारण त्यांच्या वेळा ह्या अवेळा असतात. पहाटे 4ला जातात किंवा पहाटे 4ला येतात पण कधी कधी. म्हणजे अच्छा. काही कुठल्याच आपल्यासारखं 10 ते 5, 9 ते 4 असं काहीच नाहीये शेड्यूल. ओके. त्याच्यामुळे ते मुलं झोपलेली असतात त्यावेळेलाच ते आवरून जातात. त्यामुळे इथं आल्यानंतर आमची ताई पूर्ण त्या बाळाला आंघोळ घालून आतमध्ये घेते. मग काही खाऊ दिला जातो पौष्टिक. त्याच्यानंतर मग जेवायची सुट्टी. मग पुन्हा 4 वाजता म्हणजे 5 वाजता ते जातात, 4 वाजता पण काहीतरी खाऊ दिला जातो. का तर बरोबर. त्यांच्या आई किंवा घरात कोण असतात ते कधी येणार आहेत हे त्यांना पण माहिती नसतं आणि त्या पालकांना पण माहित नसतं की आपण कधी घरी जाणार आहे. ओके. ऍटलिस्ट त्यांनी येईपर्यंत तरी पोट शांत राहावं हा हेतू असतो. आणि मग त्यांना 2-3 वेळाला खाऊ दिला जातो. सगळं वैयक्तिक स्वच्छतेचं महत्व सांगितलं जातं. सुरुवातीला नखं कापायचं असेल, आंघोळ घालायचं असेल, हे सगळे ताईच करतात आमच्या. सलूनवाला बरोबर. पण आमचा साखर शाळेतच येतो, त्यांनी अच्छा. पण इथंच केस कटिंग करून जातात. कपडे कपडे पण आज घातलेली कपडे धुवायचे असतात उद्या. इथं पण हे पण सांगावं लागतं. त्यासाठी आपल्या इथं बाहेर, आपल्या सेंटरच्या बाहेर बोर मारलेला आहे. त्याचं अच्छा. पाणी आपण त्यांना देतो. हे पाणी तुमच्यासाठी आहे, तुमच्या म्हणजे ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी आहे आणि याचा योग्य वापर करा असं सांगितलं जातं. कारण पाणीसाठी पाणी पण कुठे मिळणार
हा पण प्रश्न त्यांच्या समोर असतो, कारण ते कधी येतात हे माहिती नसतं. त्यामुळे इथं हम्म. आपण एक टाकी मुठी भरून ठेवतो आणि इथलं पाणी तुम्हाला घेऊन जावं. कारण पाणी नसेल तर आरोग्याचे प्रश्न मोस्टली उद्भवतात. बरोबर. स्किन डिसीजचं प्रमाण आम्ही गेल्या वर्षी बोर मारायच्या आधी आम्हाला ते आढळून आलं की स्किन डिसीज झाले. एकाला झाल्यामुळे दुसऱ्याला झालं आणि पूर्ण एका टोळीवरच्या सगळ्याच मुलांना ते झालं. हम्म. ओके. मग आणि लक्षात आलं हे डॉक्टर. हे हे नाव साखर शाळा हे काय म्हणून साखर म्हणजे हे हा कुठून हा. आली आयडिया? तर खरं तर हे ऊस तोडायला येतात हा. आणि मी म्हणेन की ऊस हा गोड आहे, पण ह्या गोड साखरेच्या मागे प्रचंड अशा कडू कहाण्या असतात. आणि आम्ही बरोबर. त्याच्याकडे पॉझिटिव्ह बघायचं असं ठरवलं की बाबा त्या मुलांना वातावरण त्यांचं गोड व्हावं, त्यांच्या आयुष्यामध्ये अं, गोडवा वाढावा, म्हणून साखर शाळा असं आपण यांना त्याचं नाव दिलं. नाव देतो. परफेक्ट. म्हणजे गुड. लहान मुलांना आणलं जातं, जसं विनायकनी सांगितलं की जनावरांचं देखभाल असेल किंवा त्यांनी जे धान्य आणलेलं असतं बरोबर. त्याचं रक्षण करणं असेल, काही साहित्य असेल, त्या गोष्टींसाठी एक त्या खोपीचं छोटं कुलूप ह्या हेतून आणलेलं असतं. अं, ओके. आणि शाळेत मग नंतर शाळेत हे झालं, आता आहार झालं, पोषक वातावरण दिलं. मग मग कुठल्या स्टँडर्डचं शिक्षण त्यांना, का तो कसा आहे तुमचा, म्हणजे हाऊस हाऊस युअर त्याच्या बाबतीत? तर आम्ही नेहमी असं म्हणतो की ह्या मुलांना त्यांना काही स्थिर नाहीये. म्हणजे जर मी तुम्हाला सांगू ना, हा मुलगा गावाकडच्या शाळेत 6वीला आहे, पण त्याला काही वाचताच येत नाही. ओके. तो कधी कधी तर शाळेत गेला असेल, फक्त नाव घातलं असेल. त्यामुळे या मुलांना भले ती गावाकडच्या शाळेत जातायत असं ते म्हटले की त्यातली मी म्हणतो 2-3% मुलांना वाचायला लिहायला येत नाही, किंवा बाकीची सगळी मुलं ती परत त्यांना ती कोरी पाटीच असतात. ओके. आणि एकतर आई वडील लक्ष देत नाहीत, दुसरी गोष्ट काही येत नाही हा मनामध्ये न्यूनगंड. म्हणजे मी म्हणेन की मागच्या 2 वर्षापूर्वी मी एका टोळीवर सर्व्हे करायला गेलो. एक मुलगा मला म्हणाला की अरे तुला शाळेत यायला आवडेल का? म्हणलं मी कधीच शाळेत गेलो नाही, मी हम्म. काय शाळेत येऊ म्हणाला. आणि मी म्हटलं बरं आम्ही तुला शाळेत नेलं, मला लिहायला वाचायला येत नाही, मी शाळेत येऊन काय करू? म्हणजे असं हम्म. त्याचा पुढचा प्रश्न होता. पण आम्ही त्याला म्हटलं चला आम्ही आमच्या शाळेत खेळायला मिळतं, आमच्या शाळेत खेळणी आहे, तुला काय खेळायला आवडतं, मग येणार का? हा मग येतो. आणि मग त्याला आम्ही कन्व्हिन्स करून शाळेत आणतो, आणलेलं. आणि मी म्हणे की आम्ही एक पद्धत डेव्हलप केली आहे, त्याला आम्ही क ख ग पद्धत असं म्हणतो. क म्हणजे कहाणी, ख म्हणजे खेळ आणि ग म्हणजे गाणी गप्पा. त्या ओके. ह्या ह्या 3 पद्धतीमध्ये जर मुलांना आपण एंगेज करू शकलो तर हळूहळू त्यांना नक्की गोडी लागते. म्हणजे आम्ही शिकवण्याच्या पद्धतीमध्ये सुरुवातीला मुलांचे गट करतो. त्याच्यामध्ये A, B, C असे आपण गट करतो. सी म्हणजे ज्याला काहीच येत नाही, बी म्हणजे थोडस त्याला अंक ओळखा आहे किंवा अक्षरांची ओळख आहे, आणि ए म्हणजे त्याला लिहायला वाचायला येतं, परंतु त्याच्या किमान पाठ्यक्रमाच्या क्षमता आपण त्याला पोहोचवणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये हम्म. मी ए ची मुलं आम्हाला 1-2%च आढळतात, परंतु बी ची आणि सी ची मुलं प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळतात. आणि मग ओके. आम्ही ह्या मुलांचे गट करतो. गटानुसार त्यांच्या परीक्षा घेतल्या जातात, त्यांना काय येतं काय नाही असं बघितलं जातं. आणि मग त्याच्यावर आधारित प्रत्येक मुलाचा एक प्लॅन तयार केला जातो, आणि त्या प्लॅननुसार त्या पोराला गट अध्यापनामध्ये आपण आमच्या ताई त्यांना मार्गदर्शन करतात. आणि त्यातून मग मुलांना त्या 3-4 महिन्यामध्ये मी म्हणेन की त्या येतात 15-20 दिवस त्यांना थोडीशी गोडी लागते. 3-4 महिन्यामध्ये आपण त्यांना वेगवेगळे अनुभव द्यायचा प्रचंड प्रयत्न करतो. मी म्हणेन की ओके. एका चांगल्या शाळेमध्ये जे अनुभव हवेत मुलांना ते सगळे अनुभव आपण देतो. मुलांना आपण रोबोटिक्स शिकवतो, विज्ञान खेळणी शिकवतो, वेगळ्या सहली काढतो, मुलांना आपण कॉम्प्युटर हाताळायला देतो. म्हणजे तुम्हाला सांगतो मोठ्या शाळेच्या पण सहली अशा होत तशा सहली आम्ही काढलेल्या आहेत. म्हणजे आम्ही ओके. मुलांना ऍडव्हेंचर पार्क मध्ये नेलंय, आणि मुलांनी तिथं रॅपलिंग आणि रिव्हर क्रॉसिंग केलंय, आणि त्यांच्या आयुष्यातले मी म्हणतो असे क्षण त्यांनी आनंद घेतलाय की प्रत्येक मुलाला असे आम्ही अनुभव देण्याचा प्रयत्न करतो, आणि शिकणं ही मजा आहे असं त्यांना वाटायला पाहिजे. आणि एकदा ती गोडी, असं मी म्हणतो गोडी लागणं, की बाबा हा मला वाचायला येतंय, मला अक्षरांची ओळख आहे, आणि गोष्टीमध्ये काहीतरी मज्जा असते, धमाल असते, असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा ते मूल म्हणजे आमचं यश काय आहे, मला एका शब्दात सांगायचं की जी मुलं शाळेत येत नाहीयेत 15 दिवस, ती त्यांना आम्हीच जाऊन दाखवायला लागतं, ती 15-20 दिवसानंतर शाळा उघडायच्या आधी येऊन बसतात. अरे वाह, क्या बात है. दिस इज तर दिस इज रिअली. ती तुमच्या आधी आम्ही आलोय. तुमची शाळा लवकर का उघडत नाही?
अरे बाप. तर तर मी म्हणेन की हा हा चेंज आमच्या अध्यापन पद्धतीमध्ये आहे आणि त्या पद्धतीने पण आम्ही असं असं होतं की मागच्या वर्षी जी आलेली मुलं त्यांना ऑलरेडी तुम्ही माहिती आहात आणि तुमच्याकडे पुन्हा येतात, असं पण होतं का? हा हे पर्सेंटेज खूप कमी आहे. 1-2% मुलं येतात. हे मी हा. म्हणालो ना, जे आपल्याशी जेव्हा बोलतानाच मी म्हणालो की आमचं मेन उद्देश आहे की त्या मुलांचं स्थलांतर थांबावं. त्या पालकांचं कन्व्हिन्सिंग आपण आपण करू शकू, त्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स देऊ आणि ती शाळांमध्ये स्थगित धरून राहू शकतील. त्यामुळे आम्ही अच्छा. बऱ्यापैकी पालकांचं काउन्सिलिंग करतो. म्हणजे मुलांबरोबर आमचं पालकांचं काम तितकंच महत्वाचं असतं. हे पालक सापडत नाहीत आम्हाला, परंतु आम्हाला ते थकून आलेले असतात तेव्हा जाऊन त्यांच्या टोळीवर कार्यक्रम करावे लागतात. त्यांना त्यांच्या वेगळ्या ऑकेजनला आम्हाला त्यांना इथं बोलवावं लागतं. म्हणजे इकडं सारशातीने हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात त्यांच्या आयांसाठीचा, संक्रांतीचा, आणि तो हम्म. खूप वेगळ्या पद्धतीनं होतो. आम्ही पालकांना मूवीज दाखवतो. शिक्षण संदर्भातले आम्ही छोटे छोटे जादूचे प्रयोग करून दाखवतो त्यांना, म्हणजे त्यांना काहीतरी इंटरेस्ट येईल आणि ते जोडले जातील. त्यांची ओके. आरोग्य शिबिर आपण घेतो. आणि मग आता त्यात मी आता म्हणालो की आम्ही त्यांची आनंददायी दिवाळी साजरी करतो. हो, आणि आपण ज्याच्यासाठी आपण कॅम्पेन पण करणार आहोत पुढे जाऊन. येस. ओके. सो मग तुम्ही याच्यात आता ठीक आहे, एक तर पिरियड तुम्हाला खूप कमी मिळतो, 5 ते 6 महिने मिळतात. पण तुम्ही एवढ्या वर्षात आता एक आय थिंक 8 वर्ष हे करतायत ना आता. हा, तर त्याच्यात काय ट्रान्सफॉर्मेशन बघितलेत की बाबा ही मुलं जाऊन पुढे खरंच तिकडे जाऊन पुन्हा त्यांच्या मेन गावी जाऊन पुन्हा शिकली आहेत किंवा असं काही? तर मी म्हणेन की हे प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे मी म्हणेन की 5 ते 10% मुलं एज्युकेशन कंटिन्यू करतायत. ओके. आमचं काम जर बघायला गेलं तर मी म्हणेन की आम्ही जखमेवर मलमपट्टी करतो. आम्ही जखम दुरुस्त होईल याची शाश्वती आमच्याकडे नाहीये. ओके. पण आम्हाला वाटतं की जखमेवरच्या मलमपट्टीचं पण काम तितकंच महत्वाचं वाटतं. ओके. काही स्टोरीज मी फक्त तुम्हाला 2-3 मुलांची सांगेन. की अखिलेश नावाचा मुलगा दुसरीत असताना इकडे आला. त्याची आई दुसऱ्या वर्षी अखिलेशला घेऊन आली नाही. आणि मी सहज सर्वे करता करता म्हटली, दादा तुम्ही मला ओळखलत का? सर मग तुम्ही मला ओळखलत का? नाही म्हटलं, मावशी काय ओळखलं नाही. अहो गेल्या वर्षी मी अखिलेशला घेऊन आलतो तुमच्या शाळेत आणि माझ्या लेखावर तुम्ही काय जादू केली सांगा, की तो ह्या वर्षी ऊस तोडायला आमच्यावर येत नाही म्हणतोय. तो आता शाळेत जातोय, शाळांमध्ये रेग्युलर जातोय, भाषणामध्ये भाग घेतोय, चित्र काढतोय आणि त्याच्या शाळेत पहिला नंबर आलाय सर. अरे वा. म्हणतो की हे कॉन्फिडन्स मुलांमध्ये बिल्ड करणं. मी म्हणे आता मागच्याच वर्षी आमचा प्रेम नावाचा विद्यार्थी 10वीत 87% गुण उत्तीर्ण झाला. त्याच्या आई बापरे. वडिलांचा आम्हाला फोन आला की सर आमचं लेकरू पास झालंय आणि 87% मार्क पडल्यात आणि त्याला पुढच्या शिक्षणासाठी आम्ही कोल्हापूरला पाठवणार आहे आणि त्याला आर्मीमध्ये न्यायची जबाबदारी तुमची आहे बघा. मला वाटतं की असे जेव्हा कॉल पालकांचे यायला लागतात, पण हे प्रमाण 5 ते 10%च आहे. दुसऱ्या बाजूला मी म्हणतो की मग बाकी 90% मुलांचं काय? हम्म. तर मी म्हणतो की 90% मुलांना आम्ही त्यांचं 5-6 महिने जे हरवलेलं बालपण आहे ते बालपण देतो. दुसरं मी म्हणेन की त्यांना किमान लेखन, वाचन, अंकगणित, अंकगणितीच्या क्रिया यांची ओळख आम्ही त्यांना करून देतो. जीवन कौशल्य त्यांना देतो. स्वच्छतेचं महत्व आम्ही त्याच्या मुलांपर्यंत पोहोचवतो. म्हणजे मी जशा ह्या स्टोरी सांगितल्या तशा मी अजून काही मी सांगेन. जयपालची स्टोरी सांगेन की जयपाल आज ऊस तोडणी करतो. जयपाल हा ट्रॅक्टर ड्रायव्हर झालाय, पण जयपाल माझ्या संपर्कात आहे आणि म्हणतो की सर लिहायला वाचायला तुमच्यामुळे शिकलोय बरं. असं खरं म्हणजे हा. कुठेतरी ट्रान्सफॉर्मेशन आहे ते. पण मी म्हणेन की आम्हाला हे सगळं करावं असं वाटतं. कंटिन्यू ह्याची गरज आम्हाला वाटते. तर आम्ही नाही ऐकलं तर हे कोण करणार नाही हे आम्हाला माहिती आहे. म्हणजे काही पॉझिटिव्ह स्टोरीज मला अशा आहेत की आमचे गद्रे काका जेव्हा हे काम बघत होते तेव्हा काकांची साखर शाळेतली मुलं ही MBA झालेत. अरे म्हणजे वा. ओके. इंजिनिअरिंग केले, काही जण शिक्षक बनलेत. म्हणजे हा 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 सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन आहे. पण हे मी परत सांगतो की हे 5 ते 10%च होऊ शकतं. त्यात पण तुम्हाला सांगतो ह्या मुलांच्या पालकांचं जे बॅकग्राऊंड आहे, कोणीतरी मुकादमाचा मुलगा होता जो ऊस सोडायला आला होता, त्याच्याकडे काहीतरी आर्थिक स्ट्रेंथ होती. अशा मुलांच्या बाबतीत ते होतं. जी मुलं अशी चांगली आहेत अशांना आपण कॅच करतो आणि वेगवेगळ्या आम्हाला असं वाटतं की आता साहिल नावाचा मुलगा
जो चांगला आहे, स्पार्क आहे त्याच्यामध्ये, फक्त आई वडिलांची आर्थिक परिस्थिती नाही. मग अशा मुलांना आम्ही कॅच करून एखाद्या वसतिगृहामध्ये आम्ही आमच्या ओळखीच्या ह्याच्यामध्ये ठेवतो की त्यांनी तिथे ते कंटिन्यू करावं. पण अशा पद्धतीचे छोटे छोटे सक्सेस स्टोरीज आमच्याकडे आहेत. आणि आम्हाला हे काम सातत्यानं चालू ठेवण्याची प्रेरणा ही मुलं आम्हाला देत राहतात. आणि त्यामुळे आम्ही मी तुम्हाला सांगतो ना की दरवर्षी शून्यातनं सुरुवात करायची. म्हणजे 3-4 वर्ष कसं असतं, एखादी शाळा असते किंवा एखादं हॉस्टेल असतं तेव्हा एक काहीतरी सेट होतो. म्हणजे 5-6 महिन्यानंतर मुलांना काहीतरी वळण लागतं, ती मॅच व्हायला लागतात. आमच्याकडे वळण लागतं, लिहायला वाचायला शिकतात आणि ती परत गावाकडे जातात. गायब. हा, ही एक मोठी आणि चॅलेंज. आणि पुढच्या वर्षी परत शून्यातनं मग नवीन मुलं, मग नवीन त्यांच्यासाठीचं हे, म्हणजे काय म्हणत की दरवर्षी नव्यानं सुरुवात, दरवर्षी नव्यानं सुरुवात. आणि मी म्हणतो की हा पण अनुभव असतो आम्हाला समृद्ध करणारा, की दरवर्षी नवीन चॅलेंजेस येतात. बरेच प्रश्न आहेत, सर्पदंश होतो, थंडीनं मुलं जातात, बाळंतपणं होतात त्यांची तिथेच. अशा सगळ्यांना आम्ही आमच्या पद्धतीने मदत करत असतो. मी म्हणतो बऱ्यापैकी ट्रॅक्टर, ऊसाचा डंपर खाली अडकलेल्या ऊसतोड कामगार आम्हाला पाहायला मिळतात. अशा अनेक अनेक अडचणी असतात. त्याच्याशीच रिलेटेड सगळ्या, त्याच्याशीच रिलेटेड सगळे. मागच्या ओके. वर्षी तर तुम्हाला सांगतो की इथल्या काही आजूबाजूच्या गावातल्या काही माणसांनी त्या टोळीवर हल्ला केला, कारण का हे भांडतायत म्हणून. आणि मी ओके. म्हणून की तेव्हा एका मुलाला मारलं गेलं. आणि हा. आम्हाला की तुम्ही मुलांना का मारलं म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात बंड केलं. तर अशा अनेक गोष्टी होत राहतात. आणि म्हणजे आता टोळी टोळीमध्ये युद्ध युद्ध होते असं म्हणेन मी. 2 टोळींमध्ये एकमेकांना भांडायला गेली की आम्ही तिथं मध्ये पडतो, त्यामुळे आमच्या अंगावर ते येतात. म्हणजे व्यसनांचं प्रमाण आहे, काय म्हणूयात, अंधश्रद्धेचं प्रमाण आहे. मी म्हणेन की मुलांचं प्रमाण सुद्धा, म्हणजे एक एक आईला 7-7 मुली आणि 8वा मुलगा. म्हणजे आपण हम दो हमारे दो आणि हम दो हमारे एकच्या पुढे ते अजून त्याच्यामध्ये नाही येत. जोपर्यंत मुलगा आहे होत नाही तोपर्यंत आपलं म्हणजे काय म्हणतात, आपल्या वंशाचा दिवा होत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहायचे. हे असे अजून सुद्धा प्रश्न याच्यामध्ये, जसं मी हे सांगितलं तसं बालविवाहाचं प्रमाण आपल्याला दिसतं. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत आणि आम्ही ते दरवर्षी आमच्या पद्धतीनं हँडल करायचा प्रयत्न करतो. मी असंही ऐकलं विनायक, तुमची जी टीम आहे त्याच्यामध्ये पण सगळे इंजिनियर किंवा खूप ग्रॅज्युएट झालेल्या मुली किंवा मुलं आहेत. त्याच्याबद्दल पण सांगशील का मला, म्हणजे हाऊ यू क्रिएटेड दॅट टीम? कारण की हे शेवटी येस. टीम वर्क आहे. म्हणजे काही झालं तरी स्ट्रॉंग टीम लागते हे कंटिन्युअसली इम्प्लिमेंट करायला. त्याच्याबद्दल पण जेव्हा सांग. मी इथे आलो ना, तेव्हा मी खरं तर बीएड झालेल्यांना आव्हान केलं होतं की ओके. आपण तुम्ही शिकलाय आणि तुम्ही ह्याच्यामध्ये सहभागी व्हा. पण प्रचंड अडचण काय आहे की ही मुलं, यांचे पालक, आमच्याकडे एक शब्द आहे गबाळी. गबाळी म्हणजे गबाळी म्हणतो ना आपण, जनरली जो अस्वच्छ असतो त्यालाकडे आमच्या गबाळ्या गबाळ्या, आणि गबाळ्यांच्या पोरांना आम्ही नाही शिकवणार, आम्ही भले घरात राहू तर आम्ही त्यांना शिकवणार. मी थोडासा निराश झालो आणि म्हटलं की आता काय आहे, आता ह्यांना शिकवणार. मग मी काही काळ स्वतः गावातल्या काही माझ्या मित्रांना घेऊन आम्ही ही धडपड करत होतो. पण आम्ही असं ठरवलं की आपण बीएड झालेल्यांना कधी घ्यायचंच नाही. आपण असं ठरवलं की ज्यांना त्या मुलांची आई होता येईल. म्हणजे आमच्या मुलाखतीमध्ये पहिलाच प्रश्न असतो की तुम्हाला काय शिक्षण झालंय, तर मी म्हणतो की आमच्याकडे 12वी पास झाल्यापासून इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या ताया आहेत. म्हणजे मी म्हणेन की इंजिनिअरिंग आमच्याकडे 3-4 इंजिनियर्स आहेत, काही ग्रॅज्युएट्स आहेत. पण तिची मुख्य पहिली जी आहे ती आमची अट आहे की ह्या मुलांची आई तू होऊ शकतेस का? आणि ती जर तू होत असते तर बाकी सगळं कसं शिकवायचं, कसं हँडल करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुला सांगू. त्या पद्धतीने ह्या सगळ्या तायांची आम्ही निवड करतो. आम्ही रिग्रस एक ट्रेनिंग प्रोग्राम रन करतो, जो मुलांना कृतीयुक्त अनुभवातनं कसं शिकवायचं, त्या मुलांना कसं हँडल करायचं याबद्दलचं प्रशिक्षण आपण त्या तायांना देतो. आणि मग ती एकदा ह्याच्यामध्ये रुजू होते. तुम्ही म्हणून की सुरुवातीला 12वी झालेल्या ताया आमच्याकडे येत होत्या, ग्रॅज्युएट झालेल्या ताया येत होत्या, आणि काहीतरी चांगलं व्हायला लागलं असं जेव्हा वाटायला लागले, मग मी म्हणेन की आमची संस्था पण थोडीशी हळूहळू लोकांपर्यंत पोहोचत होती. बरेच जण आमच्याशी जोडत होते.
आणि ह्या 3-4 वर्षामध्ये मी म्हणजे आता मी जेव्हा होतो आम्ही 5-6 वर्ष स्ट्रगलच करत होतो. म्हणजे आमच्याकडे खूप कमी स्टाफ असायचा. आमच्याकडे त्यांना स्टाफला द्यायला पैसे नसायचे. असे असंख्य प्रश्न आमच्याकडे असायचे, परंतु आम्ही हे जिद्दीनं चालू ठेवलं होतं. पण आता मी म्हणतो की 5-6 वर्षामध्ये आता ह्या मागच्या 2-3 वर्षात काही चांगले दाते आम्हाला मिळालेत, जे आमच्या पाठीशी उभे आहेत. तुम्ही छान काम करताय आणि त्याच्यामुळे आम्ही लोकांना खूप नाही पण काही किमान त्यांच्या गरजा भागवणारे मानधन आम्ही त्यांना द्यायला सुरुवात केली आणि त्या पद्धतीने त्यांना आम्ही अट्रॅक्ट करतोय. मग या हेतून काही ताया आमच्याशी जोडल्यात. म्हणजे इंजिनिअरिंग झालेल्या ताईंचं तर मी सांगेन की त्या लग्न होऊन घरीच बसलेल्या आणि 5-6 वर्षानंतर त्यांना काहीतरी कळालं की इथं वॅकन्सी आहे आणि त्या इंटरव्ह्यू द्यायला आल्या की आणि म्हणाल्या की मी कधी शिकवलं नाही पण तुम्ही मला हे काम करायला आवडेल. क्या आणि बात. मग आम्ही आम्ही त्यांना आम्ही निवडलं, त्यांना ट्रेनिंग मधून नेलं आणि आता त्या खूप चांगल्या ट्रेनर झाले. आणि मी परफेक्ट. म्हणेन की त्या आता स्वतः तर शिकवतायत पण येणाऱ्या नवीन फेलोजना नवीन आमच्या शिक्षकांना त्या तयार करतायत. तर ही एक चांगली फळी तयार झाली. आम्ही आता 25 जणांचा आमचा स्टाफ आहे. आम्ही 2-3 प्रकल्प मुख्यतः चालवतो. त्याच्यामध्ये ऊसतोड कामगारांचा प्रकल्प आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्या मुलांना लेखन वाचनामध्ये अडचणी आहेत त्या मुलांसाठी आपला स्टाफ जाऊन काम करतो. विद्याकुल नावाचा प्रकल्प आहे. शाळेत जाऊन काम करतात का शाळा झाल्यानंतर वगैरे म्हणजे? शाळांमध्ये जाऊन आम्ही काम करतो. दिवसभर दिवसभर शाळांमध्ये असतात. आम्ही विज्ञानाचा मी जो म्हणालो की विज्ञान हा माझा आवडीचा विषय आणि त्यामुळे मी थोडा मुलांना कृतीतून अनुभवातून जे आम्ही रविवारच्या कौशल्य शाळेत करायचो त्याला आम्ही जिल्हा परिषद शाळेला जोडलंय. आणि आता त्या हेतून छोटे कलाम नावाचा प्रकल्प आम्ही गावांमध्ये शाळांमध्ये जाऊन करतो. क्या बात जवळजवळ आहे. हम्म. प्रत्येक मुलातला वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा वाढावा यासाठी काही कौशल्य यासाठी काही संकल्पना मुलांच्या स्पष्ट करणं, छोटे छोटे प्रकल्प करून घेणं या हेतून आमचा हा प्रकल्प सुरू आहे. ओके. तो आता विनायक आणि सरशाला पुढे काय करायचं म्हणजे एक एक पल्ला गाठला, ती स्ट्रगल केली, काही ट्रान्सफॉर्मेशन दिसत आहेत पण काही चॅलेंजेस पण आहेत. असं नाहीये की ते सोपं नाहीये काम वगैरे, किंवा हे 6 महिने ऊस तोड कामगार होणार, हे 6 महिने बाकीच्या शाळांमध्ये. पण काय प्रवास आहे आता पुढेचा विनायकचा, सरशाचा? अजून काय करायची इच्छा आहे, तर किंवा तर तुम्हाला सांगू कुठे ना की अजून, कुठे गॅप्स गॅप्स अजून तुम्हाला कुठे वाटतात की इथे खूप कमी लक्ष आहे सगळ्यांचं, किंवा? तर आमचं स्वप्न आहे की या मुलांचं स्थलांतर थांबावं. आमच्या ओके. शाळा सगळ्या बंद व्हाव्यात. अभ्यास केंद्र जी आहेत ती बंद ते सगळी बंद पडावीत असं आम्हाला मनापासून वाटतं की ती मुलं तिथेच राहावीत. त्यांचं इकडे आल्यानंतर प्रचंड हाल होतं त्यामुळे त्यांनी तिकडेच राहावं. पण हे करत असताना पण एक मनामध्ये भावना आहे की काही परिस्थितीमुळे काही मुलांचं स्थलांतर अजून मी म्हणतो की आता 100 वर्ष सुरू आहे, भविष्यकाळामध्ये पण काही प्रमाणात राहील. पण काही चुणचुणीत मुलांसाठी आपण लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी म्हणून संस्थेमार्फत आपल्याला काही त्या मुलांसाठी हॉस्टेल आपल्याला करता येईल का? आम्ही त्याला हॉस्टेल म्हणत नाही, आम्ही त्याला ज्ञानमंदिर असं म्हणतोय की जिथं प्रत्येक मुलाला त्याच्या कौशल्याप्रमाणे त्याच्या आवडीप्रमाणे त्याला शिकता येईल आणि त्याला एक चांगला माणूस घडवण्याचा प्रयत्न आमच्याकडनं व्हावा. म्हणजे मी म्हणेन चांगला डॉक्टर, चांगला इंजिनियर याच्या आधी येतो तो म्हणजे चांगला माणूस. आपल्याला इथे एक छोटीशी तुम्हाला दिसेल आम्ही एक स्वप्न पाहिलंय. त्या स्वप्नामध्ये मी असं म्हणतोय की इथं प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीप्रमाणे गोडीप्रमाणे शिकता यावं आणि चांगली माणूस घडवणारा ती जागा बनावी असं थोडस स्वप्न आम्ही बघतो. ओके. सो आता मी येतो. आम्ही पण आता तुमच्यासाठी कॅम्पेन करायचं ठरवलंय दिवाळीसाठी. तर तो तुमचा वंचितांची दिवाळी, त्याच्याबद्दल थोडं 2 मिनिटं सांगाल का? म्हणजे नक्की काय करता तुम्ही त्या कार्यक्रमाला, किंवा आता पण आहे? तर आम्हाला दरवर्षी जो अनुभव आहे की त्या पालकांना पहिला जो टप्पा असतो तो म्हणजे विश्वासाचा. आणि हे दिवाळी ते तिकडे सोडून आमच्याकडे येतात आणि ऊस तोडत असतात. ते कुठलाच सण यांना नसतो बरं. ते मी एक मकर संक्रांतीला पण ते त्यांना ते पण नवऱ्याचं कुंकू म्हणून ते हळदी कुंकूला येत असतात. मी म्हणेन की 15 ऑगस्ट 26 जानेवारी यासारखे सण सुद्धा ते म्हणजे मी म्हणतो की 26 जानेवारीच्या काळात ते आमच्याकडे असतातच प्रजासत्ताक दिनानिमित्त. तेव्हा पण त्यांना सुट्टी नसते. गणतंत्र दिनी आपण जगभर भारतभर आपण साजरा करत असतो परंतु हे अजून सुद्धा आपल्या
त्याच्यामध्ये अडकलेले दिसतात आम्हाला. मग आम्ही असं ठरवलं की ह्यांचा पालकांना सुरुवातीला आल्यानंतर विश्वास वाटला पाहिजे कुणीतरी आमचं आहे या गावात. तर आम्ही मग त्या पालकांना म्हणतो की तुमच्यासाठी आम्ही दिवाळीचे फराळ आम्ही तुमच्यासाठी देणार आहोत. तुम्ही तिकडून इकडे आलाय, आम्ही तुमच्यासाठी छान छान कपडे जे आहेत ते आम्ही तुम्हाला देऊ. आम्ही तुमच्या मुलांना काही एज्युकेशन किट देऊ, जेणेकरून ती मुलं आमच्याकडे येतील आणि ती शाळांमध्ये कंटिन्यू करतील. तर हा विश्वास त्यांना वाढावा यासाठी आम्ही आणि सारशा गेली 7-8 वर्ष, मी म्हणेन पहिली 2 वर्ष आम्ही केलं नाही, पण गेली 7-8 वर्ष आम्ही ही वंचितांची आनंददायी दिवाळी, वंचित असा शब्द आम्ही वापरत नाही, आनंददायी दिवाळी असते, तुम्ही आनंददायी दिवाळी आम्ही ही साजरी करायचा प्रयत्न करतो. आम्ही पारांवर जातो, प्रत्येकाचे सर्वे करतो, 5 प्रकारचा फराळ, 5 प्रकारचे त्यांच्यासाठी कॉस्मेटिक्स, त्याच्यामध्ये साबण, तेल, त्यानंतर बरंच काय म्हणूयात पावडर पावडर, हे सगळं उठणं, साहित्य दिलं सगळं जातं. जे काय दिवाळीत असतं ते ते सगळं त्यांच्यासाठी आपण खरेदी करतो. आणि छान सुस्थितीतले कपडे असतील तर ते आपण त्यांच्यासाठी देतो. बरेच जण आम्हाला त्या पद्धतीने मदत करतात. आता आम्हाला ते कपडे गोळा करायला काही लोकांनी सुरुवात केलेली आहे. ज्या अच्छा. वेळेला ऊसतोड कामगार येतात त्यावेळेला आम्ही ते आमच्या किट मधून कपडे त्यांना देतो. म्हणजे आमच्या ओके. शिक्षिका सर्वे करून येतात आणि सांगतात की ह्या वयोगटातली एवढी मुलं आहेत, महिला आहेत आणि पुरुष आहेत. मग त्यानुसार आम्ही त्या केंद्रावाईज बायफर्गेशन करून तिकडे ते ओके. पाठवलं जातं. आणि ह्यात एक अट असते, म्हणजे मुलं ज्यांच्याकडे आहेत त्यांना आम्ही जास्त प्रेफर करतो, की त्यांना थोडंसं आम्ही दाखवायला लागतं. आणि नाही मुलं नाही, शाळेत बरोबर. पाठवायची हे एक आम्ही सांगतो. मुलं शाळेत पाठवली तर तुम्हाला तुमच्या सोबत आम्ही आहोत. तुमच्या काही अडचणी असतील त्याला आम्ही सॉल्व सामोरं करू. जायला आम्ही सोबत आहोत. आता गेल्या वर्षीच उदाहरण एक सांगते. एक मुलगी होती आणि ती तिसरीत म्हणजे 9 वर्षाची होती आणि तिला मुतखड्याचा त्रास होता एवढ्या लहान वयात. सगळी मुलं इथं खेळायची, उड्या मारायची आणि रडायची पोटात दुखायचं म्हणून. मग ताईंनी हम्म. विचारलं शाळेतल्या की का रडतीस तू, काय झालंय? मग तिनं सांगितलं माझ्या पोटात दुखतं. का दुखतं? मग ताई परत शाळा झाल्यानंतर तिच्या आईला फोन वगैरे केला तर त्यांनी सांगितलं तिला मुतखड्याचा त्रास आहे. मग इचलकरंजीला दवाखान्यात दाखवलं आणि तिचं नवीन ऑपरेशन. तंत्रज्ञानाच्या आधारे ते मुतखड्याचं ऑपरेशन केलं. अजून एक विद्यार्थिनी होती आणि तिला कावीळ झाली होती आणि ओके. तिची आई म्हणायला लागली मुलगी खात नाहीये, काहीच खात नाहीये. त्या म्हणजे शाळेत त्या पोरगीला त्यांनी एक 2-3 दिवस सोडले नाही, त्यांच्याबरोबर फडात घेऊन जायच्या. मग अचानक आल्या, बाजार होता त्या दिवशी, मला बघितलं आणि म्हटलं मॅडम मुलगी काय जेवत नाहीये, उलट्या व्हायला लागल्यात. मग मी इथल्या डॉक्टरांचं नाव सांगितलं, तिथे जाऊन तुम्ही मग आमचं नाव सांगा म्हटलं, हम्म. पैसे वगैरे काय देऊ नका आणि मेडिकल पलीकडे आहे तिथं पण नाव सांगा म्हटलं, माझं मी बिल पे करते. मग त्या गेल्या आणि परत दुसऱ्या दिवशी आल्या. डॉक्टरांनी काहीतरी लिहून दिले तर त्यांनी लिहून दिलं होतं इथलं इचलकरंजीतला सरकारी दवाखान्यात तिथे घेऊन जायची, तर कावळी झाली होती. कावळी एवढी झाली की डोळे पिवळे झाले होते आणि सगळं शरीर पिवळं व्हायला सुरुवात झाली होती. मग तिला तिथं सरकारी दवाखान्यात ऍडमिट केलं. पण त्यांनी परत आमचे ज्या टीम मेंबर ज्या वेळेला तिला खाऊ भेटायला जायचे, डबा घेऊन जायचे किंवा उसाचा रस असं काही घेऊन जायचे, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की दादा आता तुम्ही त्यांना डॉक्टरांना सांगा आम्हाला सोडायला. मग विचारलं का, तर माझं खाडं होते आणि या पोरीचा बाबा तर गावाकडंच आहे, तिकडचं सगळं सोडून गेलेलं आहे आणि आम्ही उचल घेतला ती मी कर्ज फेडणार कसं, माझं आता आधीच 5 दिवस कर्ज झालेलं आहे, हे झालेलं आहे, म्हणजे बंद पैसे यायचे. मग हम्म. डॉक्टरांना कन्व्हिन्स केलं आणि मग शाळेतले आमच्या ताई दादा तिला ज्या वेळेला डॉक्टरांनी सांगितलं होतं एवढ्या एवढ्या दिवशी घेऊन या, त्या वेळेला ते त्या मुलीला शाळेतनं घेऊन जायचे आणि तिची काही ट्रीटमेंट आहे ती पूर्ण केली. असे गेल्या वर्षी 2 केसेस आल्या. म्हणजे आम्हाला अपेक्षितच नव्हतं की असं काहीतरी होईल. बाळंतपणाचं ते आम्हाला आता ते सवय झाले की आशा वर्कर येतात, तुमची एवढ्या वयोगटातल्या मुलांचा डेटा द्या आम्ही, आणि गरोदर महिला कोण आहेत त्यांचा डेटा द्या आमचा, आम्ही ते त्यांचा फॉलोअप घेतो. खरं हे गेल्या वर्षी आम्हाला पहिल्यांदाच होतं की ऑपरेशन आणि काविळ झाल्या, हम्म. अशा गोष्टी पण म्हणजे होतात. अशा म्हणजे तो कुठेही दरवेळेला शिक्षक नवीन काहीतरी चॅलेंज आणि नवीन काहीतरी चॅलेंज, हो गेल्या वर्षी मोठं चॅलेंज होतं. आणि त्यांचं म्हणजे असतं की एवढा विश्वास की आता ते मूल तुमच्या ताब्यात दिलेलं आहे, आता हम्म. त्याची काळजी तुम्ही घ्या, आम्ही आमचं काम करतो, असा त्या पालकांचा अ, दृष्टिकोन तयार म्हणजे झाला. अक्षरशः तुम्हाला सांगतो, जाताना ते असे इतके भारावून जातात, म्हणजे भावनिक होतात, जे मी म्हणून की तो एक आम्ही सुद्धा डोळ्यातनं आमच्या अश्रू येतात, इतकं ते कनेक्शन स्ट्रॉंग झालेलं असतं पालकांचं आणि आमचं. आमची शिक्षण वारी असते, ज्या वेळेला आषाढी वारी असते त्यावेळेला शिक्षण वारी असते, आम्ही त्या मुलांचा फॉलोअप घ्यायला जातो.
त्यावेळेला आमच्या ताया फोन करतात आपल्या आपल्या केंद्रातल्या विद्यार्थ्यांना की आम्ही येणार आहोत. त्या मुलांचे एवढे फोन येतात, तुम्ही कुठपर्यंत आलाय. त्या मुलांचे वडील असतील, घरातले कोण मोठे भाऊ असतील, ते रोडवरती बरोबर येऊन थांबलेले असतात की सर मॅडम आम्ही इथं येऊन थांबले आणि इथनं आता आमच्या घरी या आणि नंतर त्या दुसऱ्या मुलांच्या घरी जावा. म्हणजे क्या बात. आणि गेल्या वेळे म्हणजे आत्ताचा अनुभव असा की त्या टोळी इथलं जी टोळी होती तिथं पण ते एकाच म्हणजे ग्रुपमध्ये राहत होते. ते त्या दिवशी कामाला कोणच गेले नाहीत. आम्ही विचारलं का, तर ते म्हटले 4-5 महिने तुम्ही आमच्यासाठी मुलांच्यासाठी एवढं केलं, आमच्या मुलांना जरा सुद्धा कसला धक्का लागू दिला नाही आणि एक दिवस आम्ही कामाला गेलो नाही तर काय होत नाही म्हणे. म्हणजे बरोबर. इथं ते फक्त जे ऊसतोडीचं काम करत होते जेंट्स लोक, त्या दिवशी त्यांनी आम्ही 5-6 जणांना त्यांनी वाढायचं काम केलं अक्षरशः. क्या बात आहे. म्हणजे एवढी काय म्हणतात तेवढी त्यांना जाणीव होती. अटॅचमेंट. हा अटॅचमेंट. अटॅचमेंट झाली होती. त्या दिवशी ते सगळे घरी होते आणि त्यांनी सरळ सांगितलं तुम्ही आमच्या मुलांसाठी एवढं केलंय आणि आम्हाला एक दिवस केलं तर काही फरक पडत नाही. आता परवा महापूर आला त्यावेळेला पण आम्ही फोन केला. मग ते म्हटले जरा थांबा सर आणि मॅडम, जरा थांबा थोडं सगळं हे व्यवस्थित होऊ द्या, मग आम्ही तुम्हाला फोन करतो की तुमची आम्हाला कधी गरज लागणार आहे. आता ओके. आम्हाला हे त्यांना पण हे अनपेक्षित होतं की महापूर हे पूर खूपच तिकडे येणार जास्त. त्या हो. भागात. येस, हा येस, बरोबर. त्यामुळे ते म्हटले थोडंसं थांबा, आम्ही तुम्हाला फोन लावून सांगतो की आम्हाला मदतीची गरज कधी आहे. म्हणजे इथपर्यंत अटॅचमेंट झालेली आहे आमची त्यांच्यासोबत. पण आता हा एक लास्ट प्रश्न विचारतो. एक तास पण आपला झालेला आहे की विनायक आणि सरशा या सगळ्या कामांसाठी पैसे कुठून आणतात किंवा काय आहे? ही यंत्रणा कशी चालते? कारण की एवढ्या लोकांचे पगार असतील, जे काय असेल, कमीत कमी असतील, जास्तीत जास्त असतील. सो खरं तर जस्ट तुम्हाला wanted. सांगू ना, सुरुवातीला अं, जे पगार म्हणजे एकदम कमीच असायचे, परंतु आम्ही एक छान योजना सुरू केली. आम्ही आमचे मासिक देणगीदार व्हा असं आव्हान सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं. बरेच तुमच्या मित्रांना मी आव्हान केलं आणि मी म्हणेन की आम्ही ग्रुपच बनवला, खारीचा वाटा नावाचा. आणि त्या अच्छा. खारीच्या वाट्याच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही लोकांना आपण मी जेव्हा लोकांना बोलायचं तेव्हा मी असं कधीच कोणाकडे देणगी मागितली नाही. मी काम सांगायचो की सर असं असं आम्ही करतोय आणि पहा म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने याच्याशी जोडले जाऊ शकता. मग बरेच जण म्हणतात आम्ही काय करू तुला सांग. तर बघा मग मग मी पुन्हा जेव्हा ते म्हणतात तेव्हा मी मासिक देणगीदार वार्षिक देणगीदार व्हा असं आव्हान आम्ही करतो त्यांना. जवळजवळ 60 भर देणगीदार आमच्याकडे गेली मी म्हणतो 2016 पासून जोडलेले देणगीदार गेली 10-12 वर्ष तिथे सातत्यानं आम्हाला मासिक मदत करतायत. तर असे 60 भर देणगीदार आहे जे मासिक 1,000 आणि वार्षिक 12,000 देणगी आम्हाला देतात. त्याशिवाय मी म्हणेन की काही हितचिंतक आहेत ज्यांना आम्ही आमची गरज जेव्हा आम्हाला वाटते तेव्हा आम्ही त्यांना मेसेज करतो की असं असं आम्हाला मदत हवी आहे. तर ते म्हणजे काय म्हणतो तुम्ही फक्त मी मेसेज टाकायला आणि अकाउंटला पैसे यायला इतका त्यांचा त्या कामावरचा विश्वास आपल्या ह्याच्यावर बसलाय. त्याशिवाय आम्ही काही कारखान्यांना आव्हान करतो की तुम्ही या कामासाठी मदत करणं तुमचं कर्तव्य आहे. होत कारखानदारांना आहे. पण हा? हो. त्यांच्यामुळे सगळं हे आहे हा. म्हणजे तर तेही पण मी करतात. म्हणेन की उदासीनता असते त्यांच्यामध्ये, पण मी म्हणतो आम्ही सारखा फॉलोअप घेतो 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 मग ते काही आर्थिक मदत आम्हाला करत असतात. मी म्हणतो की चांगलं काम आहे आणि मी म्हणतो की जेवढं लोकांमध्ये मी ठरवलंय की आपण प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं जर एखादं काम केलं तर ते कधी बंद पडत नाही. म्हणजे ऑफकोर्स. असे अनपेक्षित देणगीदार आमच्याकडे येतात. म्हणजे आता मला वाटतं की पुढच्या महिन्यात तायांचं मानधन द्यायचं होत नाही माझ्याकडे, मग मी त्यांना सगळ्यांना म्हणतो की तायांनो असं अशी अडचण आहे आणि मी तुम्हाला पुढच्या महिन्यात मानधन देऊ शकत नाही. आणि मी म्हणेन की पुढच्या एक 8-10 दिवसामध्ये कोणीतरी अनपेक्षितपणे येतो आणि ती गरज पूर्ण करून टाकतो. म्हणजे तो ओके. पुढच्या 4-5 महिन्याची जबाबदारी उचलतो की बाबा ठीक आहे हे मी तुमच्या संस्थेसाठी डोनेट करतो. ओके. नाही, ह्याच्यामध्ये आम्ही पण इन्स्पायर स्ट्राईप तर्फे दर 3 महिन्याने असं एका संस्थेशी जोडलं जातो, त्यांचं काम पोहोचवायचा प्रयत्न करतो. फक्त आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही त्याच संस्थेला पुन्हा पुन्हा न मदत करता, कारण की अशा संस्था शोधून काढून देणं म्हणजे आता अनिकेत दादा पण आहे, पण अनिकेत दादांचंही म्हणणं आहे की अशा संस्था पहिले शोधून काढा आणि नंतर मग हे डोनेशनचे कॅम्पेन आपण करतोय. पण खरं तर तुम्हाला सांगू ना आम्ही इन्स्पायर खूप म्हणजे मी 2016-17 साली आम्ही सृजन यात्रा काढली होती. आम्ही हम्म. खूप प्रचंड उत्साही असं काहीतरी ग्राउंडवरचं काम करायचं आहे हे करत असताना आम्ही आनंदवनला भेट दिली होती, हेमलकसाला भेट दिली होती. आणि तेव्हा
प्रकाश काकांशी आम्ही बोलून इन्स्पायर झालो होतो. म्हणजे मी म्हणेन की ह्या सगळ्यांमध्ये आनंदवन, बाबा आमटे आणि ह्या सगळ्यांचा विचारधारा, म्हणजे त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलेलं की भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या राबवा. आणि क्या बात. हम्म. अख्ख्या यात्रेत माझ्या ते डोक्यात होतं की बाबा आपण भान ठेवून काहीतरी करणार आहोत आणि ते बेभान होऊन आपल्याला राबवायचं. अशा अनेक विचारांनी मी म्हणेन की आम्ही जोडलो गेलोय आणि त्या पद्धतीनं काम करतोय. पण ह्या सगळ्यामध्ये मी म्हणेन की आमटे परिवाराचा सुद्धा तेवढाच न कळतपणेचा संस्कार तो पुस्तकातनं झालाय, तो सिनेमातनं झालाय, तो एकमेकांच्या, मी म्हणतो की आता मी दादांना फॉलो करतो, त्यांचे फोटो बघत असतो, तर अनेक ह्याच्या गोष्टीतून आम्ही इन्स्पायर आहोत. तर येस. इन्स्पायर ट्राईबला पण मी म्हणेन की असंच आपण जोडलो गेलोय नाही आणि नाही, खूप छान नक्कीच वाटलं आज नक्कीच. आपल्या सगळ्यांशी बोलून. हो, आता मी एक लास्ट अपील करतो, सगळ्यांचे धन्यवाद देतो. सो आपण या विनायक आणि सरच्या यांच्या संस्थेसाठी आपण एक दिवाळीचं कॅम्पेन राबवणार आहोत. तर मी सगळ्यांना अपील करीन, त्यांच्याकडनं आपण त्यांचा QR कोड, बँक अकाउंट नंबर घेऊच, पण आपण त्यांच्यासाठी हे दिवाळीचं कॅम्पेन, वंचितांची आनंदी दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी त्यांच्याबरोबर आहोत. आणि मी पहिल्यांदाच सुरुवातीला सुद्धा सांगितलं की एखाद्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणणं म्हणजे शिक्षण कदाचित त्यांचं पूर्ण होत नसेल या आता, पण शेवटी एक त्यांना लाईफ एक एक्सपिरियन्स द्यावा, एक छान एक्सपिरियन्स द्यावा, याच्यासाठी हे जे काय कपल प्लस यांची टीम जे काय काम करते ते खरंच इम्प्रेसिव्ह आहे. आणि हे सगळ्यात प्युअरेस्ट काम मला नेहमी वाटतं की कोणाच्या तरी लाईफमध्ये आपण सोडून लोकांच्या लाईफमध्ये एखादा चेंज आणणं पॉझिटिव्ह. त्याच्यातने मे बी त्याच्यात 5% का नाही त्यांना सक्सेस मिळत आहे आता, पण दे आर डुईंग रिगरसली, कन्सिस्टंटली. तर मला असं वाटतं फार ग्रेट आहे. आज जेवढे लोक जमले त्यांना पुन्हा एकदा त्यांचं पुन्हा आभार. या दोघांनाही खूप खूप यांचं कौतुक, आणि यांचं काम फार मोठं व्हावं. म्हणजे जसं मला विनायक अगोदर म्हटला की हे काम बंद व्हावं अशी यांची इच्छा आहे, म्हणजे हे सगळं नीट सेटल व्हावं असं आहे. सेम मला असं वाटतं, मी मुक्तांगणमध्ये मुक्ताताईंना भेटायला गेलो तेव्हाही त्यांचं असं म्हणणं होतं की अशा संस्था बंद व्हाव्या म्हणजे हा प्रॉब्लेमच सॉल्व्ह व्हावा. तर सेम टू सेम तुम्ही पण असं म्हटलात. सो आणि मी यायचा प्रयत्न पण करीन, बघू दिवाळीत कसं जमतंय. आणि इन्स्पायरस टाईप तर्फे आता तुम्ही आमच्या पण कुटुंबाशी म्हणजे कनेक्ट झालेला आहात, तर नक्की आम्ही या गोष्टीचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. खूपच इन्स्पायरिंग स्टोरी होती. आणि थँक्यू पण कधी कधी सांगितलं. का असं माहितीये का, कपल एकत्र आलं तर मी आणि तृप्ती माझी बायको, ती पण दरवेळेला उभी असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की टेन्शन असतं अशा स्टोरींना सुद्धा की अरे आज किती लोक येतील. हे कॅम्पेन मी विनायक दादाला जर सांगितलं हे 50,000 आम्ही जमू, पण ते खरंच जमतील का नाही, म्हणजे एक मागे असं एक चक्र चालू असतं. म्हणजे 5 वर्ष झाली तरी हे चॅलेंज असतं, कारण की हे काम असं नाहीये ना की मी आता आता विनायक जर शाहरुख खान असता तर काहीतरी वेगळं असतं, पण विनायक हा एक वेगळा हिरो आहे. आणि हा हिरो आपल्या समाजात अजूनही एवढा पॉप्युलर नाहीये जेवढा क्रिकेटर आहे, फिल्मचा हिरो आहे, किंवा पॉलिटिशियनची लोक म्हणजे एवढे बॅनरबाजी करतात. पण अजूनही जी माणसांसाठी कामं करतात ती अजूनही मला असं वाटतं अजूनही त्या प्रकाश होतात, किंवा ते त्यांना फेम मिळत नाही अजून. हे एक आपलं याच्यावर काम करावं लागेल. हे दुर्दैव असं म्हणत नाही, पण याच्यावर काम करावं लागणार आहे. सो थँक्यू अगेन विनायक, सरशा. मजा आली तुमच्याशी गप्पा मारून.